खेकड्याची चव, खोबऱ्याचा गंध, गोव्याच्या स्वयंपाकघरात भरतो आनंद. पावसाळी वारा, ओढ्याचा संग, गोव्याच्या निसर्गाशी त्याचं नातं हे घट्ट. खेकडा सुक्का बनवतो आठवणी चविष्ट, ग्रामीण संस्कृतीचा हा स्वाद प्राचीन. गोव्याच्या चुलीवर शिजतो मसाला, खेकडा सुक्का म्हणजे घराघराचा स्वाद. गोव्याच्या चुलीवर शिजतो मसाला, खेकडा सुक्का म्हणजे घराघराचा स्वाद. नमस्कार, मी प्राची शेटवेरेकर आणि आज आपण पाहणार आहोत गोव्यातील एक खास रेसिपी, गोड्या पाण्यातील खेकडा सुक्का. हा पदार्थ केवळ चविष्ट नाही तर त्यामागे दडलेला इतिहासही तेवढाच रोचक आहे. आधीच्या काळी खेकडे भाजून किंवा उकडून खाल्ले जात असत, पण आता सध्याच्या काळात त्या खेकड्यांना कांदा, लसूण, खोबरे आणि कोकम यांच्या संगमातून ही एक खेकडा सुक्का या नावाची रेसिपी जन्माला आली आहे. खेकडा सुक्का. चला तर मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया हा खेकडा सुक्का आणि त्यामागील इतिहास. मित्रांनो, गोवा हा केवळ समुद्र किनाऱ्यांसाठी आणि खाऱ्या पाण्यातील मासळींसाठी प्रसिद्ध नसून गोड्या पाण्यातील जैवविविधतेसाठीही तितकाच ओळखला जातो. नदी, तलाव आणि ओढ्यांच्या पाण्यात आढळणारे खेकडे हे त्या परिसंस्थेचा अविभाज्य घटक मानले जातात. हे खेकडे पाण्याचं संतुलन राखतात, प्रदूषण कमी करतात आणि जलीय अन्न साखळीत महत्वाची भूमिका निभावतात. गोव्याच्या ग्रामीण भागात याचा उल्लेख पारंपरिक खाद्य संस्कृतीही आढळतो, तर लोककथांमध्ये आणि परंपरांमध्ये त्यांची छबी वेगळीच दिसते. त्यामुळे गोड्या पाण्यातील खेकडा हा केवळ एक जलीय जीव नाही, तर इतिहास, संस्कृती आणि निसर्गाशी घट्ट जोडलेला वारसा आहे. गोव्यात गोड्या पाण्यातील खेकड्यांचा पहिला वैज्ञानिक उल्लेख सन 1836 मध्ये झाला. त्यावेळी इंग्रज शास्त्रज्ञ वेस्टवूड यांनी खेकड्याचं वर्णन केलं. पुढे सन 1958 ते 2013 या काळात पुण्यातील वाईल्ड लाईफ रिसर्च सेंटर आणि कोलकात्याच्या झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी गोवा व शेजारच्या भागात अनेक खेकड्यांच्या जातीचा अभ्यास केला. त्यात गोव्यात किमान एक मुख्य जात नोंदली गेली. यानंतर 2016 साली गोवा आणि पश्चिम घाटात अजून काही नवीन जाती सापडल्या, जसं की घाटीना. या शोधांमुळे हे स्पष्ट झालं की गोवा हा केवळ समुद्र किनाऱ्यांपुरता मर्यादित नाही, तर इथे गोड्या पाण्यातील खेकड्यांचाही एक खास जैवविविध जपलं गेला आहे. गोव्यात प्रामुख्याने बॅरिलेट्युजा कुनिक्युलॅरिस नावाची जात आढळते. हा खेकडा बीळ करून राहतो, त्यामुळे त्याला बीळवाला खेकडा असंही म्हणतात. हे खेकडे पाण्याची स्वच्छता राखण्यात आणि नदी ओढ्यांच्या तळाशी सेंद्रिय पदार्थ विघटन करण्यात मदत करतात. गोव्यात पावसाळा आला की नद्यांचे, ओढ्यांचे पात्र खेकड्यांनी भरून जातं. शेतकरी पावसात शेतात काम करताना किंवा नदीकाठी मासेमारी करताना गोड्या पाण्यातील खेकडे सहज पकडतात. गावोगावी हे खेकडे पकडण्याची मजा आणि त्यातून बनवलेले पदार्थ ही एक कुटुंबाची मेजवानी बनायची. गोवा हा पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेला असल्यामुळे इथे नद्या, ओढे, तळी आणि पाणवटे नैसर्गिकरित्या मुबलक आहेत. पावसाळ्यात पाणी भरल्यावर गोड्या पाण्यातील खेकडे सहज उपलब्ध व्हायचे. ग्रामीण लोकांसाठी हा नैसर्गिक अन्न स्तोत्र होता. गोव्याची संस्कृती ही मुख्यतः शेती आणि मत्स्य शेतीवर आधारलेली होती. शेतात काम करताना किंवा पावसाळ्यात ओढ्यात खेकडे पकडणे हीच परंपरा घरात आली. शेतकऱ्यांच्या कुटुंबाने पावसाळ्यात पहिला खेकड्यांचा जेवणात समावेश केला असं मानलं जातं. गेल्या 100 वर्षात, विशेषतः 19व्या शतकाच्या शेवटी आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला ही डिश
गोव्याच्या ग्रामीण खाद्य संस्कृतीची ओळख झाली। विशेष म्हणजे गोड्या पाण्यातील खेकडे मिळणं हंगामी असल्यामुळे या रेसिपीला एक विशेष महत्त्व लाभलं। थोडक्यात गोड्या पाण्यातील खेकडा हा पदार्थ पावसाळ्यात सहज उपलब्ध होत होता। शेतकऱ्यांचा जीवनक्रम आणि खोबऱ्यावर आधारित पाककला यांच्या संगमातून गोव्याच्या ग्रामीण घराघरात प्रचलित झाला। पावसाळ्यात भात, भाकरी आणि कोरड्या सुगंधी मसाल्याचा सुगंध असलेला खेकडा सुका हे जेवण गावोगावी एक मेजवानीचं जेवण मानलं जाई। विशेष म्हणजे यात नारळाचा भरपूर वापर असल्याने गोव्याच्या कृषी व स्वयंपाक परंपरेचं प्रतिबिंब दिसून येतं। ही डिश कोरडी असल्यामुळे दीर्घकाळ टिकते। शेतात कामाला गेलेल्या माणसांना डब्यात न्यायला सोपी, त्यामुळे खेकडा सुक्का ही ग्रामीण जीवनशैलीशी जुळून गेली आणि हळूहळू गोव्याच्या खाद्य संस्कृतीची ओळख बनली। आजही गोव्यात विशेषतः खेड्यात गोड्या पाण्यातील खेकडा सुक्का पावसाळ्यात घराघरात बनवला जातो। हॉटेलमध्ये मात्र जास्त करून सागरी खेकड्याचे पदार्थ मिळतात, पण ग्रामीण भागात गोड्या पाण्यातील खेकडा सुक्का हा अजूनही खरा पारंपरिक वारसा मानला जातो। गोव्याच्या घराघरात लोकप्रिय असलेल्या गोड्या पाण्यातील खेकडा सुक्का हा फक्त एक चवदार पदार्थ नाही, तर तो गोव्याच्या ग्रामीण जीवनशैलीचा, निसर्गाशी असलेल्या नात्याचा आणि पारंपरिक खाद्य संस्कृतीचा जिवंत पुरावा आहे। इतिहास पाहिला तर पावसाळ्यात शेतकरी कुटुंबांना खेकडे हे सहज उपलब्ध प्रथिनयुक्त अन्न होते। खोबरे, कोकम आणि मसाले यांच्या संगमातून तयार झालेला खेकडा सुक्का कालांतराने गोव्याच्या खाद्य वर्षाचा अविभाज्य भाग बनला। आज ही रेसिपी केवळ चवीसाठी नाही, तर निसर्गाशी जोडलेली परंपरा, पिढ्यानपिढ्या चालत आलेलं ज्ञान आणि स्थानिक संसाधनाचा शहाणपणाने वापर या सगळ्यांचं प्रतीक म्हणून जपले जाते। त्यामुळे खेकडा सुक्का ही केवळ रेसिपी नसून गोव्याच्या संस्कृतीचं ओळखीचं एक चविष्ट प्रतीक आहे। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला अजिबात विसरू नका। आता तुमचा निरोप घेते, लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत।